हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी। तर बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे। तर लगेच बनवायला घेऊया। तर सर्वात आधी मुगाची डाळ थोडंसं आपण धुवून भिजत ठेवायची, म्हणजे डाळ लगेच शिजते। तर सालवाली मुगाची डाळ घेतलेली मी। तर मसाला करूया। ते हिरवी मिरची घेतली, लसण आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेणार आहोत। आता फोडणी करूया। फोडणीसाठी तेल टाकले, त्यानंतर एक कांदा घेतलाय, त्याला बारीक चिरून घ्यायचे। कांदा छान परतत आलं की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत आणि हिरवी मिरची, नंतर लसण, कोथिंबीर जे वाटले ते पण टाकून घ्यायचे आपल्याला। मसाले एकदम छान परतून घ्यायचेत। मसाला छान परतला की भाजी छान होते। आता डाळ टाकून घेऊया। डाळ भिजत ठेवा थोडा वेळ। तर डाळ टाकल्याच्या नंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी, निवडून घ्यायची। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले बघा। आणि डाळ शिजण्यासाठी पाणी हवे आपल्याला, तर मिक्सर जारला थोडंसं पुसून पाणी घेतले। तर एक 10 मिनटं लागतात डाळ शिजायला। आणि तुम्हाला जर रसा हवा असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मग अजून छान होते भाजी। मी सुकी भाजी बनवलेली आहे। थोडंसं पाणी टाकले डाळ शिजेपर्यंत, तेवढं पाणी टाकले बघा। तर आता डाळ एक 5 ते 10 मिनटात शिजून रेडी झाली आहे बघा। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।